मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक सुरेंद्र शेठ पाटील पोचगाव अंबरनाथ सावकार ग्रुपचं नाव या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक असा आता या सीझनला उंचावला भुंगानंतर एक चांगला असा वासरू धावणीला आलाय रंगा आणि 24व्या गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली रंगा आणि रुद्रा सुरेंद्र शेठचं नियोजन आहे आपण विचारूया सुरेंद्र शेठ नमस्कार. नमस्कार. पेडगावचं नियोजन बघा पेडगावला येण्यासाठी प्रत्येकाला आतुरता असते की कधी आम्हाला 1 वर्षानंतर पेडगावचं मैदान येतं आणि त्या मैदानामध्ये येण्यासाठी प्रत्येक गाडा मालक चांगलं चांगलं नियोजन करत असतात आणि आज सुंदर असं नियोजन केलंय रुद्रासोबत कसं काय झालं नियोजन. पेडगाव म्हटलं की आपल्या बैलाच्या जाती पंढरी आणि तिथे पळाचं सर्वांचं भाग्य असतं. सर्वांना भाग्य असं लागलं आपल्याला, कारण की आज रंगा आणि रुद्रा सुंदराची गाडी पळाली 24व्या गटामध्ये आणि गुलाल प्राप्त झाली. बरोबर. आणि ड्रायव्हर कोण होता. ड्रायव्हर आपला बबलू होता, तो ड्रायव्हर होता. चांगली गाडी हाकली ड्रायव्हर, चांगली गाडी पळवली. आणि बघा पेडगावचं मैदान म्हटलं की प्रत्येकाला एक आतुरता असते की कधी यायचं आणि कधी जायचं. पण भरपूर सारे आता तुम्ही पण खूप साऱ्या बिझनेस मध्ये पण आहात पण तरी थांबले तिथं आता मला वाटतं काल पण होतं आणि आज पण आहात. तेच सांगतो ना, ही पंढरी बघण्यासाठी सौभाग्याला भाग्य लागतं, ते आम्हाला आज भेटते. त्यासाठी मोठी गोष्ट कुठलीच नाही. आणि इथे येऊन या धरती येऊन बैल आपला पळावा आणि गुलासाठी प्राप्त व्हावा, त्यापेक्षा सारखं भाग्य कुठलंच नाही आपलं. बरोबर. आता सुरेंद्र शेठ जरी मला वाटतं सोशल मीडियावर खूप कमी ऍक्टिव्ह असतात पण एक बघा मिलिंद शेठची ज्या ज्या वेळेला बाईट येते ना सर्वप्रथम तुमचं नाव घेतलं जातं की कुठेतरी सुरेंद्र शेठ आमचे आहेत ना पप्पू शेठ म्हणजे तुमचं एक टोकन नाव पप्पू शेठ. पण बघा कुठेतरी एक चांगलाचं नियोजन म्हणजे पडद्याच्या पाठीमागे राहून सुद्धा करता येते. नाही, तेच करायला लागतं आपल्याला, कारण हा नियोजन पण हा चांगला असला की सर्व गोष्टी चांगल्या होतात. मिलिंद कसा आपला सर्व गोष्टी उभा असतो आणि सर्व गोष्टी करतो चांगल्यापैकी, आणि तो सुंदर असं नियोजन मिलिंद शेट्टी करतो सध्या. बरोबर. आता वासऱ्याचा पण हा मला वाटतं पारख पण तुमचीच होती भुंगाची पण पारख तुमची होती म्हणजे बघा दावण कशी पुढून यायची आणि त्याच्यामागे कसं प्रयत्न करायचं हे तुम्ही कायम करत आणि असता. आमची दावण हीच अखंड चालत राहणार, कधी थांबणार नाही दावण ही. कारण की जोपर्यंत आमच्या बाबाचं नाव आम्हाला आजोबा ठेवायचं आहे आणि लोकांच्या मनात बाबाचं नाव टिकून राहण्यासाठी आम्ही त्यासाठी काही पण करायला तयार आहे. बरोबर. आणि मला पण आठवतंय बोनिवलीचं मैदान ज्या ज्या वेळेला असायचं मी पण शर्ती बघायला त्या वेळेला जायचं तुमचे बाबा भेटायचे पप्पू शेठ असतील मांगरूलचे किंवा आमच्या गावातले बरेचसे म्हणजे जे पंचकृषीतली जी लोक होती ना त्यांना सर्वांना धरुष्य म्हणजे तुमचे बाबा चालायचे आणि तोच काम तुम्ही पण करता. बाबांचा स्वभाव खूप वेगळा होता. सगळ्यांना जवळ करून घेणं, सगळे संबंध आजपर्यंत जेवढे संबंध आहेत ना ते बाबांचे एवढे संबंध घनिष्ठ, त्यामुळे आम्हाला त्रास झाला नाही कुठल्या गोष्टीमध्ये. त्यांच्या नावाखाली आम्ही तुमचं नाव चालू दे म्हणून आपण हे प्रयत्न करतो. बरोबर. आता इतकंच नाही तर आता मागे एक मैदान झालं बघा घरची गाडी कोणाला वाटलाही नव्हतं की कधी लवकर पळेल म्हणजे इतक्या लवकर घरची गाडी आणि आताच्या मैदानाला पळवली. कुणाल ड्रायव्हरनी लय फोर्स केला ही गाडी ही पळवायची. सगळ्यांचं ठरलं की ही गाडी पळूया आपण, आणि कुणाल ड्रायव्हरचे मी हे मानतो की त्यांनी ही ताकद दिली गाडी पळवण्यासाठी आणि गाडी गुलाल प्राप्त झाली. बरोबर. आता दावणीला भुंगा दोन्ही साईडनं पब्लिकनं ठाम पळणारा बैल आहे तुमच्या दावणीला म्हणजे एक म्हणजे सांगतात ना की पैऱ्याची अडचण म्हणजे तुम्हाला तर नाही यायला पाहिजे का तर तुमच्या दावणीला असा बैल आहे की कधी कुठल्या मैदानाला तुम्ही या रंगासोबत सुद्धा पळू शकता. ते 100% ते भाग्य लागतं. एवढा बैल चांगला भेटणं म्हणून भाग्याची गोष्ट आहे. आज किती लोक बघतो आपण, त्यांनी एवढे वर्ष कष्ट केले पण त्यांना बैल लागत नाही. आपण नशीब चांगलं आहे की आपले कर्म चांगले आहेत म्हणून आपल्याला आज बैल लागलेला आहे. म्हणून सांगतो बैलगाडीचं कर्म चांगले ठेवा, प्रामाणिकपणे ठेवा, तुम्हाला कधी कमी पडणार नाही. बरोबर. केलाय जपान नंतर म्हणजे दावणीचं नाव वासरांनी केलं भुंगा आता रंगा पण करतोय आणि तेजा पण तितकेच गतीने पळतोय. सगळी करणार बैल आमची, आमचं मन साफ आहे. आमचे सगळे आमच्या पोरांचं सगळ्यांचं मन चांगले, मेहनत करतात पोरं, त्यामुळे बैल चांगले पळतात. बरोबर. आता इतकंच नाही तर सुरेंद्र शेट्टी त्या दिवशी बोनिवलीला बकासूरचं सुद्धा नियोजन करण्यात आलं तुमच्या माध्यमातून आणि सुंदर असा पेहरा पण झाला. चांगला तेजाने बकासूर म्हणजे आज देवाबरोबर माझा तेजा पळाला त्या भाग्यात म्हणजे विचार मग तेजाचं किती मोठं भाग्य खुललं आज. त्यामुळे गाडी पण खूप चांगली पळाली आणि बकासूर आमच्या दावणीला आला त्याच्यापेक्षा आम्हाला मोठं काय गोष्ट नाही. बरोबर. आणि बकासूर आला बघा बकासूरचा फेरा भुंगाचा फेरा पण झाला तेजाचा फेरा मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये रंगा सुद्धा बकासूर मध्ये पळणार काहीतरी मिलिंद बरोबर करून सर्व गोष्टी नियोजन करून देईल आणि भुंगा आणि रंगा आणि बकासूर ते पळून देईल. बरोबर. आज मिलिंद शेट नाही आले का. येणार आहे बाजूलाच येतो. बरोबर. ह्या मैदानाविषयी आल्यानंतर ना एक पॉझिटिव्ह एनर्जी येते काय बोलाल. कारण की ही जी खरं सांगतो ना, या जी जनतेचा जो मैदान बोलतो ना जनतेचा, ती जनता दिसते मैदानात आणि ती वेगळी एनर्जी येते. माणूस सगळ्या कामधंदे सोडून घ्या, 1-2 दिवस सुट्टी घ्यायची आणि हे पंढरीच्या केसरचा थांबायचं. बरोबर. आणि कालचा पण थरार सुंदर असा भुंगाने पण कट केला होता. मला वाटतं भावाभावामध्ये लढत मेहरबान आणि भुंगा त्यांनी पण 1 नंबर केलेला आहे गाडीला. आणि बघा मेहरबाननी 1 नंबर केल्यावर आम्हाला खूप गर्व आहे. चांगला बैल पळाला आणि 1 नंबर केला म्हणजे हिंदकेसरी होणं कोणाचं भाग्य नसतं, तर मेहरबाननी ते करून दाखवलं. चालू सीझनला 2 वेळा मेहरबान 1 नंबर केला. चांगला बैल चांगला पळतो बैल
बैल किती असला तरी पण तो बैल मालकासाठी बैल पळतो. बरोबर आहे. आता रुद्राविषयी काय 2 शब्द बोला. रुद्रा आपला अनुप शेठ आणि पप्पू शेठ यांचा रुद्र आहे पळसखेडचा आणि सुंदर असा बैल पळवला. काल पण बैल चांगला पळाला आणि आजही बैल चांगला पळाला आणि चांगला दोन्हीसाठी पब्लिकला पळणारा बैल आहे आणि सुंदर बैल पळतो. बरोबर. चला मी आता थोडीशी रुद्राची बाईट घेतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आज गुलाल. धन्यवाद धन्यवाद. पप्पू शेठ नमस्कार. नमस्कार. नियोजन सुंदर गेला. सुरेंद्र शेठ आणि तुमचा संबंध सांगा ना याच्या आधीपासून. हो, नाही त्यांचे संबंध मिलिंद आमचे चांगलेच आहेत पहिल्यापासून. बरेच दिवसापासून आमचं कॉन्टॅक्ट चालू होतं त्यांच्याबरोबर, म्हणजे भुंग्याच्या पैऱ्यासाठी. पण आता बैल मुंबईत असल्यामुळं काय पैरा इकडे झाला नाही. काही दिवसांनी थोड्यात ही गाडी पळताना दिसेलच तुम्हाला भुंगा आणि रुद्रा. बरोबर. आता रुद्राचा या सीझनला खूप मोठा नाव झाला. थारचा मानकरी, त्याच्यानंतर बरीचशीच मैदानं गाठली, तिथे गुलाल घेतला. हो, बरीच मैदानानं विशेष म्हणजे आमचा बैल 2 नंबर 3 नंबरची बैल घेऊन गुलालात राहतो. बरोबर. आणि 1 नंबरच्या बैलात अजून जास्त पळाला नाही. जेवढी 2 नंबर 3 नंबरच्या बैलात पळून थारचा बी मानकरी 2 नंबरच्याच बैलाच्या गाड्यात पळून आम्ही झालेलो आहे. बरोबर. आणि बरेच गुलाल झालेत रुद्राचे 2-3 नंबरच्या बैला. बरोबर. आता रंगा काय विशेष वाटला पळताना गाडी? रंगानं रुद्राची गाडी एकदम छान पळाली. जरी आमच्या बैलाला जरा काल ताव झाल्यामुळं थोडं गाडीला तो स्पीड लागला नाही, पण सीमेला 100% गाडीला ती स्पीड लागली. बरोबर. आता किती आव्हान असतात. एखादा बैल आपल्या दावणीला होतोय, त्याचं नाव होतोय, पैऱ्यांसाठी फोन येतात, कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा. बरीचशीच लोक नाराज पण होऊन जातात त्याच्यामध्ये. काय बोला? होत्यात, पण काय असतं माहितीये का, आता बैल पळत असल्यानंतर म्हणजे एखादा समोरचा बैल त्या रेंजला पळल्यानंतर पळायला काय वाटत नाही. गाडी पण त्या पद्धतीत चांगली पळते आपली. जर बैल जर त्या पद्धतीत आपल्या पळला नाही तर गाडीला ती स्पीड लागत नाही. त्यामुळे काही लोक नाराज होते. ती आता प्रत्येकाला असं वाटतं की कुठेतरी नियोजन चांगलं व्हावं, गाडी गुलालात राहावी, त्यासाठी माणूस नियोजन करत असतो. पण त्या नियोजनामध्ये काही लोकांनी बैल नाही भेटत, त्यामुळे ती जरा नाराज होते. बरोबर. कारण कुठेतरी ना आता खूप जास्त गाडा मालकाची संख्या झालेली आहे. प्रत्येकाला जो बैल पळतोय तो पाहिजे असतोय आणि त्याच्यामुळे कसं हे संबंध पण थोडेसे खराब होऊन जातात. आता बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांच्या विषयी तोच आहे. तोच बैल एकदा पळायला लागला आणि एखाद्याला दिला नाही तर त्या माणसाला राग येतो. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, सगळ्या गोष्टी समजताना आम्ही असं आहे की आम्ही कुणाला नाराज करत नाही. आम्ही जास्त करून बऱ्याच बैला 2-3 नंबरच्या बैल मालकाने बैल देतो. नाराज आजपर्यंत कुणालाच केलं नाही. फक्त बैल बी त्या पद्धतीत पळणारा असला तर त्यांना नाराज करत नाही, देतो 100%. आता थारचा बॅनर लागलाय गाडीवर, तुमच्या पिकअपवर. काय बोलाल म्हणजे बघून कसं वाटतं म्हणजे? आणि नाही, आता मैदानामध्ये त्याचं काय आहे, त्याचं उलट उपकार फेड एवढं कमीच आहे. म्हणजे त्यानं आमच्यासाठी एवढं केलेलं आहे की त्या अपेक्षेच्या बाहेर आम्हाला त्यानं नाव बी करून दिलं, मान बी तो दिला मोठ्या मैदानांचा. आजपर्यंत जेवढी मोठी मैदान झाली तिथं आमचा बैल फायनलला आहे. बरोबर. चला तुम्हाला आज गुलालसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आताच बाईट घेतलेली आहे सुरेंद्र शेठ आणि पप्पू शेठ, जे रुद्रा बैलाचे मालक आहेत. सुंदर गाडी पळाली 24 तासामध्ये. आणि बघा, भुंगा पण नाव करतो, रंगा पण नाव करतो. सावकार ग्रुपचं नाव या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कायम तुम्हाला टॉपला दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर आज ही छोटीशी मुलाखत घेतली पहिल्यांदाच रंगाची. तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करून शेअर करा. धन्यवाद.